पुढच्या घडामोडीकडे शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पवारांच्या उमेदवारी संदर्भात मविया नेत्यांशी चर्चा करणार असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर मविया चर्चा होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लीडरशिपला भेटीनच। अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार आहोत। जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ।